सकाळी चांगलं असतंय, संध्याकाळी फुल टाईट. 100 ग्राम जीवाला आराम. संध्याकाळी पिऊन चौकात आलं का याचं सुरू होऊन जातं, मारून टाकेन, कापून टाकेन, जाळून टाक. घरातून बायको म्हटली ना, काय म्हटलं, हे पटकन म्हणतं. कुठं काय म्हटलं, मी तर काहीच नाही म्हटलं. याला नीलमध्ये कंडक्टर म्हटलं. म्हटलं का बाबूराव, काल टाईट होते. हे पटकन म्हणतो, नाही नाही एवढी नाही, एवढी नव्हती. पटकन कंडक्टर म्हटलं, काही खोटं बोलता का राव, काल बसमध्ये टाईट होते. हे पटकन म्हटलं, नाही ना म्हणे, कसं काय म्हणता म्हणे. पटकन कंडक्टर म्हटलं, म्हणे काल बसमध्ये तुम्ही सगळ्यांना म्हणत होते टाईट, मी उठतो तुम्ही बसा ना, मी अरे पिट्या मी उठतो तू. म्हणे चांगलं काम करत होतो, वाईट काय, दुसऱ्याला मी उठून दुसऱ्याला जागा देत होतो. पटकन कंडक्टर म्हटलं, बाबूराव सगळी बस रिकामी होती ना, कोणाला जागा देत होते. शांत बसलो. हे बाबूराव पिऊन आलं की नवरा बायकोचे भांडणं सुरू होतात. लय भारी असे. ते म्हणतं कसे, कळलं तुला 7-8 वर्षांनी कसे. नवरा बायकोच्या आता नेहमीच ठरलेले डायलॉग राहतात. काही आमच्याकडे तर आहे भाऊ, तुमच्याकडे काही माहित नाही. मी होते म्हणून टिकले, हा डायलॉग ठरलेला आहे भाऊ. आता ते विचार कवलं काय ऐकल बायकांचं म्हणजे ना, की तुम्हाला सांगतो आजकाल टीव्ही सिनेमा म्हणजे बघण्यात इतकं गुंग होऊन जातो आपण. इंद्री समोर बसवली, त्यांच्या आपसातच चालू आहे, सकाळी किती वाजता जाय शाळात. तर ही मंडळी अशी गुंतून जाते पिक्चर नाटकात की आमच्या काकू मालिका पाहताच रडायला लागल्या. म्हणलं बा येईल काय झालं. मी म्हटलं काकू काय झालं. पटकन काकू म्हटल्या त्या भार्गवीचा नवरा तिला सोडून गेला रे. त्या भार्गवीचा नवरा. म्हटलं त्या मालिकातल्या भार्गवीचा नवरा तिला सोडून गेला, तुम्हाला काय झालं रडाला. पटकन काकू म्हणल्या, आमचे हे जातच नाही ना भाऊ, आमचे इतकं अवघड काम झालं. त्यातल्या त्या नवरा बायकोचे भांडणं होतात रोज. आता रोज ते पिऊन येतं यांचं, मी होते म्हणून टिकले. हे कवलं काय ऐकल, हे पटकन सुरू होतं. काय म्हणले आज मी होतो म्हणून तू नाही, तर तू केव्हा